मीटरचं काम पण अदानींना आणि सगळा भुर्दंड कोणाला तर मुंबईकरांच्या आणि सर्वसामान्य आणि गरीब माणसाला। सगळ्यात महाग वीज कोणाची? पर युनिट अदानींची। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की गरिबांच्या खिशामध्ये हात घालून एक स्मार्ट मीटरच्या नावाखाली एक भूत निर्माण केले ते त्वरित रद्द केलं गेलं पाहिजे ही मागणी आम्ही केली। आणि तो दर केला पाहिजे। 30% जे आहे ती वीज बिलामध्ये वाढ झालेली आहे। तुम्ही जर सर्वसामान्य माणसाला विचारता आज प्रश्न पडलेला आहे। आज एक दिवस जर अडाणींच्या महिन्यामध्ये समजा जर बिल त्या ठिकाणी दिलं नाही तर लगेच त्या ठिकाणी पोलीस जातात आणि वीज काढण्याचं काम करतात। आम्ही त्यांना तोही प्रश्न विचारला, गरीब माणसाचा मध्यमवर्गीय माणसाचा प्रकार 10च्या ऐवजी 15 तारखेला झाला तर तुम्ही त्याच दृष्टीचं वीज काढण्याचं काम करता। हा गरीब माणसासाठी अन्यायकारक आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही मागे पण लढत होतो, येणाऱ्या काळामध्ये पण लढणार, आंदोलनाच्या माध्यमातून लढणार। आमच्या असेंब्ली सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांनी आणि वरच्या हाऊसमध्ये आमच्या नेत्यांनी बोलण्याचं काम केलेलं आहे। संसदेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार। 12,000 रुपयाचा स्मार्ट मीटर कोणासाठी तयार केलेला आहे आणि हे सगळं वीजचं षडयंत्र जे तयार केलेलं आहे ते कोणासाठी केलेलं आहे? ते एका अडाण्यांसाठी करण्याचं काम झालेलं आहे। आणि आमच्या मोर्चाला आज या ठिकाणी अडवण्याचं का काम झालं तर ते अंबानींसाठी झालेलं आहे। हा मुंबईकरांचा गरीब आणि त्या ठिकाणी असलेला महत्त्वपूर्ण आवाज आम्ही या ठिकाणी सातत्याने बोलत राहणार। लोकांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, लोकांचा आवाज असाच रस्त्यावर येत आहे। अडाणी आणि अंबानी ताब्यात घेतलेलं आहे आणि म्हणून आता आम्ही पोलीस स्टेशनला सांगत आहोत की कार्यकर्त्यांनी होण्याचं काम व्हावं, हे आंदोलन शांततेपणे करावं ही आमची सुरुवातीपासून भूमिका आहे। काँग्रेसचं आंदोलन कधी हिंसक होत नाही, काँग्रेस शांतता मानणारा पक्ष आहे आणि सकाळपासून विनंती करतोय। परंतु दुर्दैवाने आमच्या कार्यकर्त्यांना इथे येऊ दिलं गेलं नाही, आमच्या गाड्या त्या ठिकाणी थांबवण्याचं काम झालं आणि ज्या तऱ्हेने आम्हाला आज वागणूक दिली गेली, सर्वसामान्य मुंबईकर आमच्या भूमिकेशी सहमत असेल, धनधाडग्यांना लोकांना फायदा करणारं सरकार झालेलं आहे आणि सर्वसामान्याचा आवाज आणि सर्वसामान्याचे पैसे हे लोकांच्याकडे देण्याचं काम या सरकारचं सुरू आहे। आम्ही